आणखी एक महत्त्वाची बातमी, विधिमंडळाच्या पासवरून अशोक स्तंभ हटवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर जुने पास तपासा, त्याच्यावर अशोक स्तंभ असायचा असंही आव्हाड म्हणालेत। शिवाय यावर रोहित पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या सगळ्या पासेस जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचं। बघा तुमचे पासेस तपासून बघा, सगळ्यांचे पासेस याच्या पूर्वीचे पासेस जर जमा करून ठेवले असतील तर सगळे तपासून बघा, सगळ्यावरती अशोक स्तंभ आहे। पीएच्या पासवरती अशोक स्तंभ आहे, जे प्रेक्षक येतात त्यांच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत, अगदी जे अनसाइन्ड लेटर हेड ज्याच्यावर कोणाचं नाव नाही असे लेटर हेड जे विधान परिषदेमध्ये सभेमध्ये आम्ही जिथे बसतो त्याच्या खाली ठेवलेले असतात त्याच्यावरती देखील अशोक स्तंभ असतो। हा अशोक स्तंभच गायब झाला। या संदर्भामध्ये स्वतः विधानसभेच्या स्पष्ट असं सांगितलेलं आहे की असं जर झालं असेल तर त्याची मी चौकशी करेन आणि ज्यांच्याकडनं झालेलं आहे त्यांच्यावर कारवाई करेन।